इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाची झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाची झालो. तुका म्हणे पावटाने करू स्वर्गाची निशाणी, धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज या ठिकाणी निवडलेला अभंग श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्वाचा असा हा या नरध्याचं महत्व सांगणारा अतिशय गोड असा अभंग सेवेसाठी निवडला. तत्पुराची कीर्तन सेवा ज्या निमित्तानं आहे तो परिहार द्यायचा म्हणजे वैकुंठवासी हरिभक्ती परायण मनोहर नामदेव पवार यांच्या मला वाटतंय 9व पुण्यस्मरण असेल. पुण्यतिथीच्या निमित्तानाची कीर्तन सेवा आहे. त्यांना जाऊन 9 वर्ष पूर्ण झाली, परंतु अजून देखील त्यांचं स्मरण तुमच्या आमच्या हृदयामध्ये आहे. मोकळे मन आणि रसाळ वाणी हे त्यांचं जीवन होतं आणि म्हणूनच गेल्यानंतर देखील त्यांच्या कीर्तीचा सुगंध तुमच्या आमच्या हृदयामध्ये आहे. सुगंध दरवळतो आहे सगळीकडे. माणसानं जीवन जगावं, पण कसं जीवन जगावं? मरण सरावं आणि कीर्ती रूपानं उरावं असं जीवन जगावं. आणि असे जीवन जगले मनोहर महाराज. आणि म्हणूनच ते गेल्यानंतर देखील त्यांचं स्मरण आपण करतोय. न चुकता दरवर्षी कीर्तनाचा सोहळा आपण पार पाडतोय. माणसानं जीवन जगताना एक गोष्ट विचार केली पाहिजे, आपण कशासाठी जन्माला आलोय. ज्यानं जन्माला घातलं त्याचं चिंतन करणं हा आपला धर्म आहे. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायन गुण तयाचे, जोया भिवरेच्या तेरे. त्याचं नामस्मरण करणं हा आपला धर्म आहे. आणि हा धर्म जर सोडला तर तुमच्या जीवनामध्ये शून्य किंमत आहे. जसा आला तसा गेला. जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. जे भगवंताचं चिंतन करतात, नामस्मरण करतात, त्यांचा शेवट गोड होतो. ते गेल्यानंतर देखील त्यांची कीर्ती या मृत्यू लोकांमध्ये उरून राहत असते. तुका म्हणे एका मरणेची सरी उत्तमाची उरे कीर्ती मागे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. टाळी वाजवा, टाळी वाजवा. ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर राहिल्या त्या कीर्ती सदा माझी.
ऐक घाटा गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्याचा कीर्ती जगावा राहिल्याचा कीर्ती जगावा गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. याला म्हटलं जातं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा शेवट तो भला माझा बहु गोड झाला. याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटल्या धावा तृष्णेच्या. बाबा रे भगवंतानं तुम्हाला हा नरदेह दिलेला आहे शेवट गोड होण्यासाठी. शेवट गोड व्हावा असं वाटत असेल तर या देहाचा वापर परमार्थ करण्यासाठी करा. भगवंताचे दास व्हा. तुकोबराय म्हणतात आम्ही जन्माला आलो त्या भगवंताचे दास झालो. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे जो देह देवांना मिळाला नाही असा देह तुम्हाला मिळाला हे आपलं भाग्य आहे. स्वर्गातल्या देवाला देखील वाटतं इथं यावं नरदेह मिळावा आणि भगवंताचं चिंतन करावं भक्तीचा आनंद लुटावा ब्रह्मरस सेवन करावं असं कुणाला वाटतं. स्वर्गातल्या देवाला देखील वाटतं. महाराज इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. आता वास्तविक पाहता देवाचं शरीर आणि मानवाचं शरीर यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे किंवा तरी देखील देव या देहाची इच्छा करतात. याचा अर्थ हा नरदेह श्रेष्ठ असला पाहिजे. बरोबर आहे की नाही. ज्या देहाची इच्छा देव करतात तो देह सामान्य असेल का सांगा बरं. तुमचा आमचा हा देह सामान्य असेल का. देव इच्छा करतात या देहाची. वास्तविक पाहता देवाचं शरीर कसं आहे दिव्य आहे तेजस्वी आहे. राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपली या. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी रुळे माळ कंठे वैजयंते. असं देवाचं शरीर आहे दिव्य आहे तेजस्वी आहे. तरी देखील या नासक्या कुचक्या देहाची इच्छा करतो देव. मानवाची नरदेहाची इच्छा करतो. कारण तुमचा आमचा देह कसा आहे तुम्हाला माहितच आहे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातली रे. तुम्ही कीटकाचा सांगा रव रव दुर्गंधी रे. अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा. शरण जाई गोविंदा पर्यंदे मदादसा सुहम सुजुरे बा. जो जन्माला आला तो एक दिवशी ताटीवर जाणार. देव असो नाही तर देवाचा बाप असो आहे की नाही.
त्याला जावं लागलं. दशरथ राजाला देखील जावं लागलं. माझ्या प्रभुरामचंद्रांना देखील निजधामाला जावंच लागलं. अवतार संपवावा लागला. देवा दिकाला मरण चुकलं नाही. मग तुमची आमची काय कथा. एकदा काय झालं, गरुडाची आई आजारी पडली. गरुडाची आई आजारी पडली. गरुड पुराणामध्ये कथा आलेली आहे पहा. आणि तिला भेटण्यासाठी सगळे देव आले. इंद्र, चंद्र, अग्नी, ब्रह्मदेव. आता मोठ्या लोकांना भेटण्यासाठी मोठीच लोक जाणार की, मोठी लोक गेली पहा भेटण्यासाठी. भेटून गेली. नंतर सगळ्यात शेवटी यम आला. कोण आला? यम आला. यम त्या म्हातारीकडे पाहून हसला. आता म्हातारीला कळालं, ज्या अर्थी यम हसला त्या अर्थी आपलं तिकीट निघणार आहे, आपण जाणार आहे, हे तिला कळालं. ती घाबरली पहा. यम निघून गेला. ती घाबरली, रडायला लागली. गरुड नव्हता घरी. औषध आणण्यासाठी जंगलामध्ये गेलेला होता वैद्याकडे. तेवढ्यात गरुड आला आणि आई रडत असलेली पाहिलं गरुडानं. आणि आईला विचारलं, अगं आई, का रडते आहेस तू? तुला कोणी बोललं का? तुला कोणी काय बोललं का? काय म्हणलं का? का रडते आहेस? तेव्हा आईनं सांगायला सुरुवात केली, गरुडा, अरे तू गेल्यानंतर सगळे देव आले मला भेटायला. मला आनंद वाटला. इंद्र, चंद्र, अग्नी, ब्रह्मदेव, स्वतः तुझा मालक, तू ज्यांचं वाहन आहे असे विष्णू देखील आले होते मला भेटायला. मला आनंद वाटला. विचारपूस केली त्यांनी चांगली. परंतु ती गेल्यानंतर, ते सगळे देव गेल्यानंतर सगळ्यात शेवटी रेड्यावर बसून एक आला. रेड्यावर यम आला होता आणि माझ्याकडे पाहून हसला रे तो. ज्या अर्थी हसला त्या अर्थी माझं मरण आता निश्चित आहे. मी तुला सोडून जाणार रे, याचं मला वाईट वाटतंय. आई रडायला लागली. गरुड म्हणला, अगं आई, काळजी करू नको, मी आहे ना. मी तर तुला ठेवतच नाही. बस माझ्या खांद्यावर. आपण बाहेरच्या देशामध्ये लांब जाऊया. महाराज, 2 तासामध्ये, फक्त 2 तासामध्ये 1000 किलोमीटर गेला गरुड. किती किलोमीटर गेला? 1000 किलोमीटर. गंधमादन पर्वतावर गेला. तिथं एक भलं मोठं झाड होतं आणि त्या झाडावर एक घरट होतं. घरट. आणि त्या घरट्यामध्ये आईला ठेवलं आणि आईला म्हणलं, आई, आता मी जरा घरून येतो. आता आपल्या काही वस्तू राहिलेत घरी, त्या घेऊन येतो मी. तू काळजी करू नको, लगेच येतो मी. येताना 2 तास लागले. आता गेल्यानंतर मी लगेच माघारी 1 तासाच्या आत येतो, काळजी करू नकोस. आई कबूल झाली. लवकर ये बर का बाळा. महाराज, गरुड गेला. घराच्या जवळ गेला. लांबून दिसलं यम घराकडे चाललेला आहे. जय हरी यमाजी साहेब. कुठं चाललाय? अहो, तुमच्याच घरी चाललो. कशासाठी? तुमच्या आईला भेटण्यासाठी. पण का? अहो, विचारपूस करायची मला. उलट आनंदाने मी चाललोय तुमच्या आईकडे. परंतु कशासाठी सांगा. अहो गरुड, मी मगाशी आलो होतो तुमच्या आईला भेटण्यासाठी. मी तिच्या कपाळावर पाहिलं. तिच्या कपाळावर मी पाहिलं 2 तासामध्ये ती मरण पावणार आहे. इथून 1000 किलोमीटर अंतरावर गंधमादन नावाचा एक पर्वत आहे आणि त्या पर्वतावर एक झाड आहे आणि त्या झाडावर तुझ्या आईचं मरण आहे, असं त्या कपाळावर लिहिलं होतं तुझ्या आईच्या. परंतु मी विचार केला, तू तर इथं नाही घरी. तुझी आई आता 1000 किलोमीटर कशी जाणार? त्या पर्वतावर कशी जाणार? त्या झाडावर जाऊन कशी बसणार? तुझी आई तर थकलेली आहे, एकटी जाऊ शकणार नाही आणि 2 तासामध्ये तर तिचं मरण ठरलेलं आहे. परंतु ती जाऊ शकत नाही तिथं. त्या अर्थी
ही मरणाच्या तावडीतून वाचली म्हणून आनंदाने मी हसलो तिच्याकडे पाहून. महाराज, हे यमाचं बोलणं ऐकल्यावर गरुड मात्र रडायला लागला बर का. यमा, वाईट झालं रे. जेव्हा जायचं तेव्हा जावंच लागतं हे मला आता कळायला नाही. कारण आता इतक्यातच मी आईला तिथंच सोडून आलोय, जिथं मरण आहे तिथंच सोडून आलोय. यम म्हणला हे ठरलेलंच आहे. वास्तविक पाहता तुझ्या आईला मी भेटण्यासाठी आलो होतो, आनंदाने भेटण्यासाठी आलो होतो, परंतु आता तिला मला न्यायला जावंच लागणार आहे. कारण काही क्षणात 2 तास पूर्ण होणार आहेत आणि मला मेसेज येणार आहे उचलण्याचा. जिथं आहे तिथून मला उचलावंच लागणार आहे. आता मला तिथं जावंच लागणार आहे. मला सांगायचं एवढंच आहे, गरुडाच्या आईला देखील मरण चुकलं नाही. गरुड कोण आहे? साक्षात भगवान विष्णूचं वाहन आहे. देह जाईल जाईल, 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 मगसी दगडा कैसे हाती घोडेवाडा. सगळं इथंच ठेवून जायचं एक ना एक दिवस आपल्याला. तरी देखील आपल्याला कोणती मस्ती आहे कुणास ठाऊक. पुढे येणाऱ्या मरणाला देखील आपण विसरतो. कोण दम ऐसा आहे याचे पोटी, येईल शेवटी कोण कामा. अरे घास घेतलेला आहे, गिळण्याची देखील सत्ता नाही रे आपल्या ठिकाणी. तरी देखील आपण परमार्थाशिवाय जगण्याचं धाडस करतो. ज्यानं जन्माला घातलं त्यालाच विसरतो. कोणती मस्ती आहे कुणास ठाऊक. बाबा रे, जे आपल्या बरोबर शेवटपर्यंत येणार आहे ते मिळवा. त्याचं नाव आहे परमार्थ. संसार आपल्या बरोबर येणार आहे का हो? सांगा बर. आतापर्यंत कुणी आहे का हो असा की धन घेऊन गेलेला आहे, जमीन घेऊन गेलेला आहे, 7-12 कोण घेऊन गेलाय का आतापर्यंत? वर नाही. जसं यायचंय तसंच जायचंय. मोकळ्या हाताने यायचंय, मोकळ्या हाताने जायचंय. महाराज, आपल्या बरोबर फक्त परमार्थ येणार आहे. पारमार्थिक धन प्राप्त करा. व्यावहारिक धन आपल्या बरोबर येणार नाही. धनाने भूमाच्या पश्वाच्या गोष्टी, भार्या ग्रहद्वारे जना स्मशाने, देहचितायाम परलोक मार्गे, कर्माने गोगच्छति जीवे कहा.
आपल्या बरोबर फक्त कर्म येणार आहे. मग चांगलं कर्म करा. जसं कर्म असेल त्याप्रमाणे पुढचा जन्म मिळत असतो. पहा, जेव्हा पाप आणि पुण्य समान होतं तेव्हा मनुष्य जन्म मिळत असतो. बरं का, लक्ष द्या. जेव्हा पाप आणि पुण्य समान होतं तेव्हा मनुष्य जन्म मिळत असतो. जेव्हा पाप वाढतं आणि पुण्य कमी होतं तेव्हा पशुची योनी प्राप्त होत असते. जेव्हा पुण्य वाढतं आणि पाप कमी होतं तेव्हा स्वर्गामध्ये मनुष्य जातो, स्वर्गाची गादी प्राप्त होत असते. जेव्हा फक्त पापच होतं, पुण्य अजिबात होतच नाही, पापात्मक पापी नरका जाईजे, नरकाची प्राप्ती करून देतं ते पाप. आणि जेव्हा आपल्या हातून फक्त शुद्ध पुण्यच होतं, पाप होतच नाही संतांसारखं, त्याप्रमाणे आपल्या हातून फक्त पुण्य होतं, शुद्ध पुण्य, पाप होत नाही. ते पुण्य आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देतं. माते जेणे पावे जेते शुद्ध पुण्य. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. मुखामध्ये देवाचं नाम घ्या, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. एक सांगू का महाराज तुम्हाला, गळ्यामध्ये तुळशीची माळ शेवटपर्यंत आपल्या बरोबर येणार आहे. बरं का, सोनं नाणं काढलं जातं शेवटी, परंतु ही तुळशीची माळ काढली जाते का? शेवटपर्यंत आपल्या बरोबर येणारा दागिना म्हणजे ही तुळशीची माळ आहे. ती कंठामध्ये धारण करा. एक सांगू का तुम्हाला, गळ्यामध्ये सोनं नाणं घातल्यानंतर अहंकार वाढेल. गळ्यामध्ये सोनं नाणं घातल्यानंतर अहंकार वाढेल, परंतु ही पवित्र तुळशीची माळ घातल्यानंतर सगळं जग वाकून नमस्कार करेल, पाया पडेल. कुणी कुणाच्या पाया पडत नाही, हरिभक्ताच्याच पाया पडलं जातं. पहा, आपण भाग्यवान आहे, भगवंताचे दास आहोत आपण. गळ्यामध्ये सोनं नाणं घातल्यानंतर समाजाची नजर पडेल तुमच्यावर. गळ्यामध्ये सोनं नाणं घातल्यानंतर समाजाची नजर पडेल तुमच्यावर, परंतु ही पवित्र तुळशीची माळ घातल्यानंतर जगाच्या मालकाची, पांडुरंगाची नजर पडेल तुमच्यावर. पांडुरंगाची कृपा व्हावी असं वाटत असेल, जन्माचं सार्थक व्हावं असं वाटत असेल, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, मुखामध्ये देवाचं नाम घ्या, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा असला पाहिजे. आहे की नाही? गोपीचंदन बोटे तुळशीच्या माळा, हार मिरविती गळारी, टाळ मृदंग घाई पुष्पांचा वर्षाव, अनुपम्य सुख सोहळा रे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे. ज्याच्या कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आहे, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, त्याला यम देखील घाबरतो, थरथर कापतो. नवे नवे शेवटी त्याला न्यायला यम येत नाही, देव येतो. ऊर्ध्व पुंड्रभाळ कंठी शोभे माळ, कापिजे कळी काळ तया भेने, माझ्या तुकोबारायांना नेण्यासाठी जगाचा मालक आला हो. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, म्हणायचंय टाळ सारखा हलतोय तुमचा, परंतु कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त बोललं पाहिजे ना, आहे का ना? वेळ कमी आहे ना, बरं तुमचा हात मूड करत नाही. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, 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 वाढ वेळ झाला
वाघवेळ झाला उभा पांडुरंग, वाघवेळ झाला उभा पांडुरंग, वाघवेळ झाला उभा पांडुरंग. वाघवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. तुकोबराय म्हणतात, मला न्यायला जगाचा मालक आला, माझा शेवट गोड झाला. शेवट गोड व्हावा असं वाटत असेल तर या नरदेहाचा वापर परमार्थ करण्यासाठी करा. भगवंताचं चिंतन करा, नामस्मरण करा. आपलं भाग्य आहे महाराज. अनमोल किमतीचा हा नरदेह तुम्हाला मिळालेला आहे. सगळ्यात मोठं भाग्य म्हणजे भारतासारख्या पवित्र देशामध्ये आपला जन्म झाला, हेच मोठं भाग्य आहे. नाथ महाराजांनी भागवतामध्ये गोड वर्णन केलं. भरतखंडे नरदेह प्राप्ती, ही तव परम भाग्याची संपत्ती. ते ही विवेकू परमार्थी, त्याचा वशवर्ती मग मी परमात्मा. सगळ्यात मोठं भाग्य म्हणजे महाराष्ट्रासारख्या पवित्र राज्यामध्ये आपला जन्म झाला, की जी भूमी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. आणि आणखी सगळ्यात मोठं भाग्य म्हणजे माझ्या ज्ञानोबारायांच्या जवळ, तुकोबारायांच्या जवळ जिथून पालखी जाते, सोहळा जातो, अशा माऊलींच्या छायेमध्ये आपला जन्म झाला. नव्हे नव्हे, जगाचा बाप जिथं नांदतोय ना, जगाचा मालक जिथं नांदतोय ना, अशा तालुक्यामध्ये आपला जन्म झाला. हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. विठाला 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 विठाला. नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला, हे आपलं भाग्य आहे. की ज्या देहाची इच्छा देव करतात असा देह तुम्हा आम्हाला मिळाला. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मालो. महाराज, दुर्दैवाची गोष्ट अशी आहे पहा, तुम्हा आम्हाला नरदेह मिळाला परंतु त्याचं महत्वच कळालं नाही. काय करावं? पशु पक्ष्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर पशु पक्ष्यांना नरदेह मिळालाही नाही आणि कळालाही नाही, त्यांचं सोडून द्या, जाऊ दे. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगते, काही एक उपजता मरते. बहिरी अंध होती पांगुळ मोखी, लक्ष 84 न चुके फेरा. पशु पक्ष्यांना नरदेह मिळालाही नाही आणि कळालाही नाही, त्यांचं सोडून द्या. आणि तुमच्या आमच्या बाबतीमध्ये बरं, आपलं बघण्यापेक्षा देवाचं बघूया आपण. स्वर्गातल्या देवाला वाटतं इथं यावं. स्वर्गीची आमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. इंद्र स्वर्गामध्ये कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पुण्याचं गाठोडं आहे तोपर्यंत. एकदा पुण्य संपलं त्याला खाली यावं लागतं. आता पुण्य संपल्यानंतर पुन्हा माणसाचा जन्म मिळतो का? नाही. मनुष्य जन्म मिळण्यासाठी पाप आणि पुण्य समान व्हावं लागतं. परंतु सगळंच पुण्य संपल्यानंतर मनुष्य जन्म मिळेल का त्या इंद्राला? जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत भोग भोगतो, भरपूर तो. त्रैवेद्यमां सोम पापूत पापा, यज्ञेरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ति. ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक, मश्नन्ति दिव्यानि देवी देवभोगा. जेता अमरत्व हेची सिंहासन, अमरावती सारखे वहान. जेता अमरत्व हेची सिंहासन, ऐरावता सारखे वहान. राजधानी भुवन अमरावती, जेत महासिद्धीची भांडारे, अमृताची कुठारे. जे गावे किल्लारे कामधेनूंचे. गंधर्व गान गाणे, रंभी आयशा नाचणी, उर्वशी मुख्य विलासुनी अंतुर्या. एवढं सुख आहे जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत. एकदा पुण्य संपलं इंद्राचं,
ते तं भूत्वा स्वर्गलोकं विशालम् क्षिणे पुण्यमर्त्यलोकं विशन्ति एवं त्रैधर्म मनु प्रपन्ना गता गतं काम कामा लभन्ते मग तया पुण्याची पावटी सरे सभेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका आणि पुण्य संपल्यामुळं पुन्हा मनुष्य जन्म त्याला मिळत नाही नरदेह मिळावा अशी इच्छा इंद्राची देखील आहे स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा स्वर्गीचे अमर इच्छिता स्वर्गीचे अमर इच्छिता स्वर्गीचे अमर इच्छिता ती स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा नारायण नामे हो जीवन कीर्तनी अनंत गाव गीते आता स्वर्गातल्या देवाला वाटतं इथे यावं आता कुठला लोक राहिला ब्रह्मलोक ब्रह्मदेवाला वाटतं का इथे यावं नरदेह मिळावा आणि भक्तीचा आनंद लुटावा असं ब्रह्मदेवाला वाटतं का बोला की वाटतं का अहो वाटतं आस करते ब्रह्मादेक देखुनी वाळवंटीचे सुख धन्य धन्य मृत्यू लोक मनती भाग्याचा कैसा आस करती ब्रह्मादिक कारण तिथं देखील दुःख आहे ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी बरं जाऊ द्या स्वर्गातल्या देवाचं झालं ब्रह्मलोकातल्या देवाचं झालं आता राहिला वैकुंठ लोक आता वैकुंठाच्या देवाला वाटतं का इथं यावं नरदेह मिळावा अहो त्याला देखील वाटतं बरं का या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला कारण हा हरिनामाचा खिचडी काला तिथं नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे याचा अर्थ देवांना वाटतं हा नरदेह मिळावा देव ज्या देहाची इच्छा करतात असा देह तुम्हाला मिळाला हो आपण भाग्यवान आहे इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो भाग्यवान आहे तुम्हाला हा नरदेह मिळालेला आहे अनमोल किमतीचा हा नरदेह भगवंतानं कशासाठी दिलेला आहे देवे दिला देह भजना गुमटा तो या झाला फाटा बाधिकेचा बाधिका म्हणजे संसार
ज्या क्रियेमध्ये पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा पुन्हा मरावं लागतं, त्याला संसार असं म्हटलं जातं. यातून सुटायचंय आपल्याला. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारी खलु दुस्तारी कृपया पारे पाहि मुरारी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. उपजेते नाशे नाशिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. या संसाराच्या जाळ्यातून मुक्त व्हायचं असेल तर एकच करा, त्या भगवंताचं चिंतन अनन्य भावानं करा. कारण देव काय म्हणतो, अर्जुना जो कोणी मला अनन्य भावानं शरण येतो, चिंतन करतो, त्याला मी जन्म मरणातून मुक्त करतो. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरून या लागी शरणागता शरण्य मीची येको. म्हणून या जन्म मरणातून मुक्त होणं आणि सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती करून घेणं हा आपला धर्म आहे. जन्माला आल्यानंतर हे प्राप्त करून घ्या. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तिसऱ्या चरणात धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. राम म्हणता रामाची होईजे पदी बैसोन्या पदवी घेईजे. ऐसे सुख वचनी आहे विश्वासी तो अनुभव पाहे. भगवंताची प्राप्ती करून घ्या. आणि असं चिंतन केल्यानंतर स्वर्ग देखील तुमच्या पायाखाली आहे. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. धन्यामी जन्मालो दास विठोबाची झालो. स्वर्ग पायाखाली घालवायचा असेल आणि वैकुंठाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर परमार्थ करावा. परमार्थ परमार्थ म्हणजे तरी काय हो? ऐका, माळ घातली म्हणजे झाला का परमार्थ? गंध लावला म्हणजे झाला का परमार्थ? नाही 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 नाही. ही बाहेरची लक्षणं आहेत, पाहिजेत, परंतु बाहेरच्या लक्षणापेक्षा आंतर लक्षणाला फार मोठी किंमत आहे. आतून परमार्थ करा. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार हे विकार बाहेर काढा. आणि विकार बाहेर काढायचे असतील तर आळंदी पंढरीची वारी करा. काल पंढरपूरला गेलता का नाही वारीला? 11ला पंढरपूर, 5ला धाराला हजर. ही आपली वारी. मनी नाही भाव आणि देवा मला वडापाव कोण म्हणतो? देव भावाचा भुकीला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. भावे गावे गीत 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 भावे गावे गीत
करून या चित्त तुझ व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय. मुखामध्ये देवाचं नाव असलं पाहिजे, भक्तिभावानं त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. आपण नामस्मरणामध्ये फार मोठी ताकद आहे महाराज. ऐका, स्नान करताना देवाचं नामस्मरण जर केलं तर ते तीर्थ स्नान होईल. भोजन करताना देवाचं नामस्मरण जर केलं तर तो प्रसाद होईल. चालताना देवाचं नामस्मरण जर केलं तर ती तीर्थयात्रा होईल. स्वयंपाक बनवताना देवाचं नामस्मरण जर केलं तर तो महाप्रसाद होईल. झोपताना देवाचं नामस्मरण जर केलं तर ती ध्यान निद्रा होईल. कर्म करताना देवाचं नामस्मरण जर केलं तर ती कर्म भक्ती होईल. घरातच देवाचं नामस्मरण जर केलं तर ते घर मंदिर होईल. ते घर मंदिर होईल. घर मंदिर बनवायचं असेल तर अगोदर देवाच्या मंदिरामध्ये गेलो पाहिजे आणि अखंड भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. तरी कीर्तनाची नटनाची नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताची, जे नामच नाही पापाचे ऐसे केले. मुखामध्ये देवाचं नाव घ्या. नेहमी संतांच्या संगतीमध्ये राहा. चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं बोला, चांगलं राहा, चांगलं जीवन जगा, नीतिमत्ता चांगली ठेवा, परोपकार करा, समाजसेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा, साधू संतांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. हा परमार्थच आहे महाराज. तीर्थयात्रा देखील करू नका, काय गरज नाही बरं का. लक्ष द्या इकडं. तीर्थयात्रा देखील करू नका. सगळी तीर्थ आई वडिलांच्या चरणाजवळ आहेत, फक्त त्यांची सेवा करा. सकळ तीर्थाची धुरी जे का माता पितरी, माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले, उभे केले परब्रह्म. पुंडलिकरायानं आई वडिलांची सेवा केली म्हणून जगाचा बाप त्यांना भेटायला आला. महाराज, आई वडिलांच्या सेवेनं देव मिळतो, अजून काय पाहिजे सांगा, काय पाहिजे. जेव्हा ठेच लागते ना, ऐका, जेव्हा ठेच लागते ना तेव्हा कुणाची आठवण येते? आई ग म्हणतो आपण. जेव्हा मोठा साप दिसतो तेव्हा कुणाची आठवण येते? अरे बापरे. एक सांगू का महाराज तुम्हाला, जेव्हा मोठं मोठं संकट पडतं ना तेव्हा बापच आठवतो. बाप गेल्यानंतर बापाची उणीव भासते महाराज. बाप गेल्यानंतर आधारच संपतो. आज आशाच एका बापाचं पुण्यस्मरण आहे बरं का. आज आशाच एका बापाचं पुण्यस्मरण आहे. बाप गेल्यानंतर आधार संपला. आई गेल्यानंतर प्रेम संपत, माया संपते. ज्याला हात नाहीत ना, ज्याला हात नाहीत ना त्याला विचारा तुम्ही हाताची किंमत काय असते. ज्याला पाय नाहीत ना त्याला विचारा तुम्ही पायाची किंमत काय असते. ज्याला डोळे नाहीत ना त्याला विचारा तुम्ही डोळ्याची किंमत काय असते. आणि ज्याला आई वडील नाहीत ना, जो पोरखा झालेला आहे, त्याला विचारा तुम्ही आई वडिलांची किंमत काय असते. आई वडिलांशिवाय तो पोरखा आहे. आपल्याजवळ किती जरी असेल तर उपयोग नाही. अहो, सगळ्यात मोठं धनच आपल्याजवळ हे आहे. सगळ्यात मोठं धन म्हणजे आई वडील. त्यांची सेवा करा, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. जिवंतपणी सेवा करा, मेल्यानंतर देखील आशीर्वाद देतील. जिवंतपणी सेवा करा. अरे, त्या बापानं कधी स्वतःसाठी कधी पाहिलंच नाही रे. कधी चांगले कपडे देखील घातले नाहीत, फाटकी तुटकी कपडे लिहायला. मात्र घराचा कणा बनला, है की नाही. बाप हा बापच असतो, आपल्या पाठीचा कणा असतो, आपल्या घराचा आधार असतो, आपल्या घराचा खांब असतो महाराज. ज्या घरातला बाप जिवंत आहे ना त्याच्याकडे कुणी वाईट नजरेने पाहू शकत नाहीत की ताकद त्या बापामध्ये असते. फार मोठा आधार असतो महाराज. अहो, आपण सहज गावातून फिरताना चौकामध्ये आपण म्हणतो, अजून माझा बाप जिवंत आहे, अजून माझा बाप जिवंत आहे. केवढा मोठा आधार आहे बाप. आता थकला असेल, एका जागेला बसला असेल, बसू द्या.
म्हातारी माणसं पोर्चमध्ये जर बसली, आपल्या पोर्चमध्ये, घरातल्या पोर्चमध्ये जर बसली तर घराला शोभा आहे. लक्षात ठेवा, घराला घर पण आहे. आणि म्हातारी माणसं गेल्यानंतर आधार संपतो. पहा, घराला घर पण राहत नाही. ज्या घरातली माणसं, म्हातारी माणसं हसतात ना, ते घर खरं श्रीमंताचं आहे. ज्या घरातले आई वडील हसतात, आजी आजोबा हसतात, ते घर श्रीमंताचं आहे. आणि ज्या घरातले आई वडील रडतात, आजी आजोबा रडतात, ते घर म्हणजे भिकाऱ्याचं आहे. उपयोग काय आहे? किती जरी असेल तर उपयोग नाही आपल्याजवळ. अरे काय मिळवायचंय जीवनामध्ये सांगा ना, क्षणाचा भरोसा नाही आपला. आई वडिलांची सेवा करून पुण्य संपादन करा.